एका पोवाड्यांची शौर्य गाथा, धर्म, सत्य आणि आदर्श. रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवनगरी, जिथे हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस स्वाभिमान यांचा संगम. छत्रपती नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनल तेज 0303. मित्रांनो, पुन्हा एक ब्लॉग आलो तुमच्यासाठी. आज तारीख आहे 26 मार्च 2026 आणि आज आपण आलो आहे ना मुंबई CST मध्ये आझाद गार्डनमध्ये. तर इकडे असं होणार ना, जे तुम्ही यूट्यूबवरती आपल्या लोक म्हणजे जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या स्टेटसवर बघतात तुम्ही ड्रोन शो, इकडे ना ते पण बाहेर होतात. पण आज आपल्या मुंबईमध्ये होतं आहे, खूप वेळ झाला आहे. पण आज आपण प्रत्यक्ष समोर बघणार आहे, म्हणून आपण आलो आहे आझाद मैदानमध्ये. आणि आता ड्रोन शो चालू होणार आहे. तर टाईममध्ये त्या काय 7 वाजता चालू होतो आणि नंतर एक 9:30ला 7 ते 8 आहेत आणि 9:30 ते 6:30 आहे. तर बघू आपण हा ड्रोन शो कसा होतो. आणि एक नाही, दोन नाही, डायरेक्ट 2000 ड्रोन आहेत. तर हा ब्लॉग कंटिन्यू बघा. ड्रोन कसं काय होणार आहे, वरती काय कसं दिसणार आहे ते बघायसाठी ब्लॉग कंटिन्यू तुम्हाला बघायला लागेल. आणि जास्त बोलू नको, डायरेक्ट जाऊया, ब्लॉग कंटिन्यू करा आणि कंटिन्यू राहा. चला मित्र, आता मी मैदानात पोचलो आहे जस्ट आणि इकडे चालूच आहे ड्रोन शो. आणि माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणाच्या योजना या सर्व माध्यमातून मित्रांनो खूप सुंदरसा ड्रोन शो चालू आहे. आणि आता जस्ट 1-2 ड्रोन पडलेत. इकडे खूप सारे जण आले बघा, सगळे आनंद मजा घेत आहेत. वेगवेगळ्या इथे पण ड्रोन पडला एक जस्ट बघा, ड्रोन इथे जस्ट पडला बघा, लाईट पेटली बघा आपल्या उपस्थितीमुळे. आणि ओहो खूप सुंदर असं बनलंय हे बघा. आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. तर तुम्ही पण नक्की या इथे बघायला. आम्हाला तर खूप भारी वाटतंय, तुम्ही तर व्हिडिओ एन्जॉय करताय. आम्ही समोरून बघतोय, तर तुम्ही पण नक्की या आणि समोरून बघा काय भारी वाटतं. ते बघा तेव्हा ड्रोन पडतो मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होतोय ड्रोन. हे बघा मित्रांनो, हा बघा हा मानव इकडे बसून एकदम चिल करतोय. मानव कसा वाटतोय ड्रोन शो? मजा तर येते खूप. पण आता 2-3 ड्रोन पडले खाली आपल्या समोर आणि आता बघूया अजून काय काय बघायला. हे बघा बघा आवाज येतो बघा, ड्रोनचा आवाज येतोय, फील होत आहे ड्रोन येतात खाली. बाजूला एक ड्रोन आला. हा बघा, हे तर आपले नॉर्मल ड्रोन आहेत म्हणजे उडवले आहेत सीनसाठी. आणि हे डायरेक्ट एका ह्याच्याने कंट्रोल केले आहेत. जस्ट आले खाली, शायद शो संपला का माहीत नाही, पण खालीच आहेत. खूप सुंदरसं वाटतंय. येतील मला वाटतं डायरेक्ट एकत्र सगळे खाली येतील. खूप भारी. आणि शो इथे संपला आहे. तर मित्रांनो परत अजून एक आहे, 9:30 वाजता आहे. 9:30 वाजता परत ड्रोन शो आहे. तर आपण बघूया पार्ट 2 म्हणजे हाच कंटिन्यू असणार आपला ब्लॉग, पण दुसरा भाग. आवाज ऐकतात हो, आवडला. एक ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी आपल्या हृदयात सामावून घेतलेला आहे. या भूतो न भविष्यती असा हा सोहळा आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि या ऐतिहासिक भव्य ड्रोन शोच्या माध्यमातून महाराष्ट्राची महान संस्कृती आपण जाऊया एकदम पुढे आणि बघूया तिकडचे जिकडे ड्रोन जसे लँड झालेत. जायला भेटलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आपण आता स्टेजच्या पाठी आलो आहे आणि इकडे सुद्धा तुम्ही ड्रोनचा जे सेटअप आहे पूर्ण इकडे ड्रोन कंट्रोल म्हणजे इकडेच केलेला असेल कुठेतरी. आणि इकडे एवढे सारे असे ड्रोन आहे इकडे बघू शकता तुम्ही. तर हा जस्ट आता 2-3 ड्रोन पडले, तो जस्ट घेऊन चालला आतमध्ये.
आणि बाकी इकडे सगळे इथे लँड केले ड्रोन बघू शकता तुम्ही. इकडे 2000 ड्रोन आहेत. आणि आपण आता ते परत 9:30साठी पण बघूया. थांबा झालं तर आपण थांबूया, तुम्हाला ते पण दाखवतो. आणि इकडे बघू शकता ड्रोन आहे बघा, किती सारे ड्रोन बघा, लाईट्स होते बघा. तर इकडे आहेत. आणि उद्याचा दिवस पण आहे तर अजून मजा येईल ड्रोन शो बघायला. तर तुम्ही उद्या नक्की या इकडे ड्रोन शो बघायला. 9:30 वाजला फक्त 10 मिनिटाचा बाकी आहे. आणि इथे आम्ही इथे आले पाठीमागे ड्रोन बघायला. तर इकडे आता काम चालू आहे, ड्रोनचं सेटअप चालू आहेत. एवढे सारे ड्रोन आहेत. डायरेक्ट किती 1 2 3 नाही मानो किती ड्रोन आहेत? 2000 डायरेक्ट एक सेकंड लईच होऊन झाला. 2000 ड्रोन आहेत. 2000 हां 2000 ड्रोन आहेत. तर एकत्र उडणार आहे. आपण परत शो बघणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून गेले 9:15 वाजायला आले आहेत. आणि आता जस्ट शो संपला इकडे. आणि लास्ट शो आहे तो ड्रोन शो आहे. तर इकडे आपण बघणार आहे. इकडे एक वरती ड्रोन आहे, हे बघा लाईटनिंग होते. आणि इकडे जस्ट आता शो चालू होईल, तर कंटिन्यू राहा. आणि इकडे लोक दिसणार नाही पण खूप लोक आहेत. हा बघा हा दिसेल बघा दिसला. तिकडे असं गार्डन आहे, तिकडे असे बसले आहेत. इकडे असे लोक बसले आहेत. उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार. आता ड्रोन शोचा दुसरा शो आपण सुरू करतो आहोत. अनाउन्समेंट झाली आहे. समोरच्या बाजूला बसलेल्या सर्वांना विनंती आहे, आपल्याला अधिक परिणामकारकरित्या आणि अधिक चांगल्या पद्धतीनं हा ड्रोन शो अनुभवायचा असेल तर पहिल्या बॅरिकेडिंगच्या पाठीमागे सर्वांनी जावं. बरोबर 9 सुरू झाला आहे ड्रोन शो. महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची. ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ. वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली धरती. हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्यगाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. आला एक ड्रोन खाली. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची. रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव. आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने अभिमानाने उभे आहेत. राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, ते आहेत महाराष्ट्राच्या आत्म्याचं प्रतीक. हे हिंदवी स्वराज्य व्हावे येतो श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं छत्रपती धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहणारच. पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम. छत्रपती संभाजी महाराज अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच देत. छत्रपती संभाजी महाराज हे नाव म्हणजे जाज्वल्य तेज आणि अतुलनीय धैर्याची अजरामर गाथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. फोटो मंगलमूर्ती गणराया आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. मुंबई खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी, जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे. माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार. आणि माननीय
माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकला आकाशात रंगलेला हा अद्भुत सोहळा आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह. तर मित्रांनो सगळे ड्रोन येतात आता खाली आणि आवाज बघू शकता तुम्ही. हे बघा सगळे येतात आता खाली. आवाज बघू शकता ड्रोनचा केवढा आहे, फूटपर्यंत तिथे. एक लँड होतात खाली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. खूप भारी, खूपच भारी वाटलं. म्हणजे आता जसे जर उतरत पोहोचते ना ड्रोन तेव्हा आवाज बघितलं वरती पण खूप सुंदर असे वाढ होते. आता पूर्ण बघू शकतो तुम्ही गार्डन पूर्ण खाली झालं इकडे आणि आपला ब्लॉग पण इकडे एंड करतो. मला कसं वाटलं तुला आज? मजा आया. इकडे बॅनर पण लावले 1 सोडून 4चा बॅनर. तुम्ही पण नक्की विजिट करा इथे. हा नक्की या. उद्या दोन तुम्हाला दिवस भेटणार. आज आणि आजचा एक दिवस होता तुम्ही लोकांनी मिस केला. उद्या दिवस नका मिस करूचा. 7 वाजता टायमिंग आहे आणि नंतर एक 9:30चा आहे. तर 7चा मिस जा, 9:30ला पक्का या. खूप भारी वाटतं. आणि जर चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी आपल्या चॅनलवरचे असे फेस्टिवलचे व्हिडिओ देत राहतात. तर भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.